पुण्याला पाणी पुरवठा करणारा धरण जे आहे ते आता भरलेलं आहे, तर खडकवासला धरण भरून वाहू लागल्यामुळे मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळेच मुठा नदीच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे। नदीपात्रात लावलेली अनेक वाहनं वाहून गेली आहेत। आता मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करण्यात आलाय, मात्र नदीपात्रामध्ये जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं। ही दृश्य आहेत पुण्यामध्ये मुठा नदीपात्रामध्ये वाढ झालेली असून मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत ती देखील भरलेली आहेत। खडकवासला धरण भरून वाहू लागल्यामुळे मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या नदीपात्रात लावलेली अनेक वाहनं जी आहेत ती वाहून गेलेली आहेत। आता मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करण्यात आलाय, मात्र नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। थेट वैभवकडे आपण जाणार आहोत। गुड मॉर्निंग वैभव, सध्या पुण्यात पावसाची काय परिस्थिती आहे? मुठा नदीपात्रात वाढ झाल्यामुळे अनेक वाहनं सुद्धा वाहून गेल्याचे दृश्यांमध्ये दिसत आहे। मनाली, गुड मॉर्निंग। काल परवा गेले 3 दिवस जो सातत्याने पाऊस सुरू आहे त्याची परिणिती आपण पाहतोय। आता तुर्तास पाऊस उघडलाय, काही वेळापूर्वी ऊन काही वेळानं सावली असा खेळ जो आहे तो सुरू आहे। मात्र गेले 3 दिवस जी सततधार कोसळत होती अगदी घाटमाथ्यावर सुद्धा, त्याच्यामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये खडकवासला धरण साखळीत खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर या 4ही धरणांमध्ये मिळून जवळपास 95% पाणीसाठा जो आहे तो झालेला आहे। आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे काल सकाळपासून विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता। काल रात्रीपर्यंत हा विसर्ग 9 वाजेपर्यंत 22,000 क्युसेकवर नेण्यात आलेला होता। जो भिडेपूल आहे, हा भिडेपूल साधारण 16,000 क्युसेक पाणी सोडलं खडकवासला धरणातून की पाण्याखाली जातो। त्याच्याबरोबर नदीपात्रातला जो रस्ता आहे तो सुद्धा पाण्याखाली जातो। शहरातला सगळ्यात व्हल्नरेबल हा भाग जो आहे तो समजला जातो पावसाळ्यामध्ये। याचं कारण सगळ्यात खालच्या स्तरावरती आहे, नदीच्या पातळीवरती हा रस्ता आहे आणि प्रमुख वाहतूक जी आहे बऱ्यापैकी पटकन जाण्यासाठी ती या नदीपात्रातल्या रस्त्याचा वापर जो आहे तो केला जातो। गाड्या मोठ्या प्रमाणावरती पार्क केलेल्या असतात आणि काल पाण्याची पातळी जशी जशी वाढत गेली तशी संध्याकाळी नागरिकांची तारंबळ उडाली। जे लोक नदीपात्रामध्ये गाडी लावून शहरामध्ये त्यांची कामं करण्यासाठी गेलेले होते ते परत येईपर्यंत त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये गेलेल्या होत्या। काही जणांना गाड्या बाहेर काढण्यामध्ये यश आलं, काही जणांच्या गाड्या मात्र वाहून गेल्यात। आपण नदीपात्रातल्या या गाड्या बघतो, यातल्या अनेक गाड्या या इथंच असतात वर्षानुवर्ष, काही गाड्या या वाहून आलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी काल रात्री रेस्क्यू ऑपरेशन जे ते राबवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं। काल साधारण 1:30-2च्या सुमारास एक 4चाकी गाडी जी आहे मुंबईच्या लाल कुटुंबाची ते गरवारे पुलाखाली अडकलेले होते आणि अग्निशमन दलाला वर्दी मिळाल्यानंतर त्यांनी 15 मिनिटं रेस्क्यू ऑपरेशन करून या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं। त्यांची गाडी जी आहे ती पुलाला अडकलेली होती म्हणून सुदैवानं हे कुटुंब वाचलं, अन्यथा रात्री आणखी काहीतरी दुर्घटना जी आहे ती घडली असती। आपण पाहतोय आता सकाळपासून विसर्ग जो आहे तो कमी करत करत 13,000 क्युसेकपर्यंत आणण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम पाहतोय पाण्याची पातळी याच्यावरती गेली नाही। नदीपात्रातल्या रस्त्यावर अजूनही पाणी आहे। जोपर्यंत हा विसर्ग हा साधारण 3-4 हजार क्युसेकपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत हे पाणी ओसारणार नाही। मात्र 2 दिवस जी आहे ती प्रचंड तारंबळ उडालेली होती पावसामुळे। वाहतूक जी आहे ती रात्री काल साधारण 12 वाजेपर्यंत 6 वाजल्यापासून प्रचंड जाम होती। औंध असेल, अगदी बरोबर आहे वैभव, अनेकांचं जनजीवन जे आहे ते या पावसामुळे विस्कळीत झालेलं होतं। आज मात्र काही प्रमाणात पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं दिसतंय। धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी।